हॅलो 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 हॅलो. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच चालू करा लगेच. 3 षटकाचा सामना असणार आहे. महत्वाची मॅच, डू ऑर डायचा सामना. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला होता. सामना सुरू झाला. एका बाजूला मेहराब 11 आहे आणि दुसऱ्या बाजूला मांदिवली 11. दोन संघांमध्ये ही लढत पाहायला गेलं तर एका बाजूला दापोली तालुक्याचा संघ, दापोली तालुक्यातून बिलॉंग करणारा संघ म्हणजेच मांदिवली, आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर संघ आहे वलवते गावावरून म्हणजे मंडणगड तालुका. आणि आज नाहीदबाई आणि शुएबबाईच्या नावाने हा संघ खेळतोय म्हणजेच मिराब 11. यावेळी फटका खेचलाय, खेळलाय कव्हर रिजन मध्ये, कव्हर पॉइंट रिजन मध्ये. एक धाव. पाहिलं गेलं तर मागच्या सामन्यामध्ये थोडेसे मागे पडले उसामा दुस्ते. त्यांचे प्रयत्न शेवटपर्यंत होते. 5 धावाने तो सामना हातातून गमावला. 2 चेंडूमध्ये 2 धावा झाल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज आहेत शाहरुख. स्ट्राइक वरती आहेत सौद. बघूया शाहरुखच्या चेंडूवरती कशा प्रकारे खेळतील. हो, यावेळी फटका खेचलाय लॉंग लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कमबॅक. 3 चेंडू 3 धावा झाल्यात. मोठे फटके येत नाही आहेत परंतु येऊ शकतात. मारावे लागतील, खेळावे लागतील. उसामा दुस्ते यांच्यासाठी हा विकेट पाहायला गेलं तर पहिल्या मॅच पासून चांगल्या पद्धतीने राहिलेला आहे. चांगली फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून आली आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू, या चेंडूवरती परत एकदा अकुल टप्प्याचा चेंडूला भिरकवायचा प्रयत्न परंतु अपयशी ठरतायत. मोठा फटका येत नाहीये. 4 चेंडूमध्ये 4 धावा झाल्यात. असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये तुम्ही सर्व हारला तरी चालेल पण कधी हिंमत हारू नका, कारण की तुम्हाला तीच हिंमत शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. पाहूया या मॅच मध्ये कोण कमबॅक करू शकतो. कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. पाहूया. हो, यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. वाह, खरोखर या गोलंदाजाकडे तो खेळ चांगला खेळण्याची ताकद आहे परंतु क्षेत्ररक्षकाकडून चूक घडते. जिथे एकच धाव होते तिथे 2 धावा आले आणि या 2 धावांचं रूपांतर धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली आहे 6. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला. पाहूया 3 षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारू शकेल. मिराब 11 वलवते अर्थातच मंडणगड तालुक्यावरून वलवते गावातून हा संघ इथे बिलॉंग करत इथे इथपर्यंत आलाय खेळण्यासाठी. हो, यावेळी आणखीन एक वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षकाला हुकवत चेंडू 22च्या रूपात डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. षटक समाप्त. 1 षटकाच्या समाप्ती बॅटीतून आलेला हा 1 धाव. या षटकामध्ये धावा आलेत आतापर्यंतचे 7. नाईदबाई महेंद्रसिंग धोनीचा जर्सी नंबर 7. आठवड्यामध्ये वार असतात 7. जगामध्ये आश्चर्य देखील आहेत 7. जगामध्ये खंड आहेत 7. आणि लग्नामध्ये फेरे घेतले जातात 7. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमच्या गावातल्या ग्रामस्थांचं, खिलाडूंचं, मान्यवरांचं आणि गावातल्या असे अनेक असे प्रेक्षक आहेत जे विदेशामध्ये आहेत. त्यांची भेटलेली साथ म्हणूनच ही स्पर्धा यशस्वी होते. याचं कारण आहे, कारण की स्पर्धा बोलणं सोपं आहे, स्पर्धाला मॅनेज करणं तेवढंच कठीण असतो, अवघड असतो. एखादी आपण ट्रोल करतो, शिव्या देतो, त्या स्पर्धेला काय काय बोलतो, परंतु कधी करून दाखवा मग कळेल की स्पर्धा काय असते. खरोखर मी कौतुक करतोय स्पोर्ट्स स्ट्रीमचंही की त्यांनी या स्पर्धेसाठी जे काय आम्हाला सहकार्य केलंय. मग ते चॅनलचे CEO आकिब चिपळूणकर असतील, शहबाज खलफे असतील, तुफेल ऐनरकर असतील, त्याचबरोबर फहद असेल, या सगळ्यांचाच या स्पोर्ट्स स्ट्रीममध्ये चांगलं योगदान आहे. पाहूया मॅचमध्ये दुसऱ्या षटकात किती धावा येतील. हो, यावेळी हेलिकॉप्टर फटका खेचलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक निवडला. 2 धावांची मागणी आहे. पळ 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 असं कॉल दिला असेल आणि बघता बघता चोरटे 2 धावा पूर्ण झालेत. संध्याकाळच्या सत्रात 2 धावा पूर्ण झालेत. चोरी केलेली आहे 2 धावांची. अशी धावा बनवावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हा कुठेतरी एक चांगलं टार्गेट ठेवू शकाल.
कारण की मांडोलीच्या संघाला आपण कमी लेखू शकत नाही, कमी झोकू शकत नाही, कारण की क्रिकेटमध्ये कोण छोटा कोण मोठा नसतो. जो चांगला खेळतो तोच मोठा होतो. यावेळी फटका चांगला खेचलाय. अखुल टप्प्याचा नव्हे तर ओव्हर पिच लाईनचा चेंडू होता, त्याला खूप लांब पाठवलंय 6 धावांकरिता. षटकार. वाह, काय फटका सजवलाय. एकच मारला पण असा मारला, सॉलिड मारला. वाह, काय फटका कन्वर्ट केला. व्ही शेप मध्ये जा आणि त्या चेंडूला शोधून आणा असं सांगितलं उसामा दुस्तेने. धावा झालेत 15. चांगली मैदानात फलंदाजी चालू आहे. थोडा पास केला. एमसीसी मुरुड या स्पर्धेमध्ये आसूद गाव असेल किंवा ज्या प्रकारे आंबोली असेल, त्याचबरोबर मुरुड असेल, यावेळी आणखीन एक फटका चांगला खेळायचा प्रयत्न. या तिन्ही एरियातून जे काय सहकार्य करणारे ऑर्गनायझर कमिटीला त्या खरोखर सगळ्यांचाच मनापासून आभार. कारण की या स्पर्धेला जर पाहायला गेला तर यशस्वी करण्यासाठी या तिन्ही ठिकाणातून जे जे ऑर्गनायझरचा साथ देणारे व्यक्ती आहेत, त्यांनी जर साथ नाही दिलं असतं तर सनपाय स्पर्धा यशस्वी नाही होत. यावेळी फटका, हो हो हो, अप्रतिम. शॉट ऑफ द इव्हिनिंग, शॉट ऑफ द डे असा फटका असू शकेल, कारण की प्रॉपर टाइमिंग होता. जूसी हाफ वॉली में बनाकर गेंद को सीधा तारामंडल में भेजा, फील्डर के मस्तक पे दस्तक, 6 रन. बहुत ही कमाल का स्ट्रोक. ये देखिए एक्शन रिप्ले. उसामा दोस्ते को रोकना मुश्किल ही नहीं, नामुमकिन. क्या कमाल का स्ट्रोक खेला. फील्डर वहां पर थे लेकिन फील्डर के ऊपर से गेंद निकल गई. 6 रन के लिए 1.4 गेंदों में अब तक का स्कोर 23 रन, 23. हो, घुटना टेक और उसामा दुस्ते का सबसे लंबा सिक्सर देख. क्या स्ट्रोक मारा है. वेरी डेंजरस प्लेयर. कमाल का स्ट्रोक. मेरे ख्याल से 2 में 2 ठोक डाले. मैंने जो कहा था ना, मैंने जो स्लॉग दिया था ना, डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और उसामा दुस्ते का सिक्सर देख, वही सिक्सर देखने मिला है. 1.5 गेंदों में स्कोर हो चुका है 29. कमाल की बल्लेबाजी, धमाल की बल्लेबाजी, इसे कहते हैं गेंदबाज की बोलती बल्लेबाजी. 29 रन. हो, इस दफा देखिए आखिरी गेंद और सेंसिबल बैटिंग. ओवर की समाप्ति. वो कह रहे हैं वहां पर आकिब नाहिद को कि आप टेंशन क्यों ले रहे हो, नाराज मत हो. पिछला मैच अपने हारा था ना, इस मैच में कोशिश बहुत ज्यादा रहेगी. 2 ओवर की समाप्ति के बाद नाहिद भाई स्कोर हो चुका है 30. विकेटें अब तक कोई नहीं गया, ये प्लस पॉइंट है. और उसामा दुस्ते खेल रहे पिछले 8 गेंदों में 25 रन पर. क्या उसामा दुस्ते टालियों का हकदार नहीं है. जरूर तालियां बजनी चाहिए. कमाल की बल्लेबाजी, धुआंधार बैटिंग मेरा 11 के लिए. अब आखिरी ओवर. फरमान की पहली गेंद फुल टॉस गेंद थी, फुल टोल वसूल किया. फील्डर देखते रहेंगे. गेंद चली गई सीधी हवाई यात्रा पर. क्या बात है, क्या बात है. 36 रन. नाहिद भाई, आप जो उसामा दुस्ते का जो बल्ला बोल रहा है ना, अयाज भाई सिर्फ सिक्सर से ही बात कर रहा है. क्या बात है. और बहुत खुश है नाहिद और शुएब भाई. 9 गेंदों में 31 पर खेल रहे हैं. 36 रन स्कोर हो चुका है टीम का, जिसमें 31 रन तो उसामा दुस्ते की ही है. आइए देखते हैं अगली गेंद. हो, यावेळी फटका बघा, अप्रतिम, अविश्वसनीय. ऐसे स्ट्रोक देखने के बाद ऐसा दिल करता है कि इसको बार बार देखें. बहुत ही खूबसूरत ये स्ट्रोक. ये देखिए एक्शन रिप्ले, किस तरीके से स्क्वायर कट किया था. पॉइंट कवर के रीजन के खिलाड़ी को हिलने का भी मौका नहीं मिला. जिस अंदाज से गेंद डाली थी, कट किया था, गेंद को सीधा भेज दिया 4 रन की यात्रा पर. गेंद जमीन को झापुक झुपुक करते हुए 4 रन. 40 स्कोर हो चुका है. यस,
और इस दफा बल्लेबाज ने भी स्पोर्ट्स स्पिरिट दिखाई और वहां पर अंपायर का भी इशारा कि बल्लेबाज की कहानी खत्म। 11 गेंदों में 35 रन की पारी खेलकर डगआउट की राह पर, लेकिन टीम के लिए एक अच्छी शुरुआत दिलाई, एक अच्छा स्टार्टअप दिलाया। एज लगा था, आउटर एज लगी थी, बल्ले का जो बाहरी हिस्सा रहता है, ऊपरी हिस्सा, वही लगा था और बल्लेबाज की कहानी खत्म। जरा जोरदार तालियां बजनी चाहिए उसामा दुस्ते के लिए, जिन्होंने कमाल की बैटिंग की, दिल जीत लिया मुरुड वालों का, दिल जीत लिया असूद वालों का और दिल जीत लिया यूट्यूब पर देखने वाले तमाम शायकीन का। अब न्यू बैटर मैदान में दाखिल हो रहे हैं। न्यू बैटर मुनज्जर उर्फ मुन्ना। आइए देखते हैं मुन्ना के बल्ले से कितना स्ट्रोक बढ़ता है, स्कोर कितना बढ़ता है और स्ट्रोक कितने आते हैं। फरमान ने अच्छी कोशिश की, गति में परिवर्तन हो। इस दफा देखिए स्लोवर वन गेंद थी, भाप नहीं पाए, बल्ला तेजी के साथ घुमा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, डॉट बॉल। पिछली 4 गेंदों में 10 रन आए फरमान के, क्या आने वाली 2 गेंदों में 2 बड़े हिट देखने मिलेंगे या फिर 1 या फिर 2 विकेट? वाह वाह, आप बल्लेबाज हो तो मैंने भी क्या कच्चे गुरु से सीख हासिल नहीं की है। कमाल की बॉलिंग, कटर की थी, लेग कटर गेंद बाहर की तरफ निकली और बल्लेबाज वहां पर देखते रह गए। अब आखिरी 1 गेंद बची है और स्कोर हुआ है 40। आइए देखते हैं स्ट्राइक पर सऊद क्या बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे। शॉर्ट पिच लाइन की गेंद और अंपायर जी का इशारा, वाइट +1, कुल 2 रन, वाइट +1, कुल 2 रन आए और स्कोर हुआ है 42 रन। 1 गेंद अब भी आना बाकी। ओहो, ये गेंद शॉर्ट पिच लाइन की थी, फिर वाइट, और अब यहां पर वार्निंग भी मिल चुकी है गेंदबाज को 1/4 ओवर की। और एक आपने 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स डाल दिया तो आने वाली गेंद फिर नो रहेगी। यही कुछ वार्निंग रहती है 1/4 ओवर की रूल के मुताबिक। इस दफा बल्लेबाज से दूर रखा था कुछ हद तक गेंद को और ये 1 रन दूसरे के लिए दौड़े, दूसरा रन भी पूरा। इसी के साथ मिराब 11 की टीम ने 45 रन बनाए हैं और अब 46 रनों का हदफ रखा है। मजा आएगा इस मैच के अंदर। बहुत ही अच्छा खेल पेश किया उसामा दुस्ते सऊद।
बहुत ही अच्छा टूर्नामेंट आपके सामने पेश किया गया। पहला ही दिन है ये टूर्नामेंट के, अगर ताल्लुक से कहा जाए तो 4 दिन का ये कारवा आपके सामने इसी तरीके से रंगेगा। मैं दर्शकों से भी गुजारिश करूंगा कि आपका प्यार, आपकी मोहब्बत इस टूर्नामेंट के लिए, इन ऑर्गेनाइज़र के ताल्लुक से आपकी जो सोच है वो इसी तरीके से बरकरार रखिए, क्योंकि एक अच्छा इवेंट पेश करवाने का काम किया है। सनब भाई, वो बात अलग है कि व्यावसायिक क्रिकेटर अपना नाम बनाते हैं, लेकिन मुरूड गांव के अंदर ये जो इवेंट आप देख रहे हो ना, इसमें गांव देहात के खिलाड़ियों को ज़्यादा तरजीह दी जा रही है, ताकि आपका जो खेल है, आपका जो परफॉर्मेंस है, वो गांव देहात में आप जब रहते हो तो आपको ज़्यादा मौका नहीं मिलता। प्रैक्टिस सेशन तो शाम में होता है, ऐसे ही खेत पर प्रैक्टिस होती है, लेकिन वो लेवल नहीं मिलता। आज इस टूर्नामेंट के ज़रिए काफ़ी हद तक मैं उम्मीद करूँगा अल्लाह ताला से इंशाल्लाह कि इस टूर्नामेंट के ज़रिए काफ़ी ऐसे खिलाड़ी भी निकलेंगे जिनको लोग फ़ोन करके बुलाएंगे कि भाई हमारी टीम में खेलो। ज़रूर हो सकता है, और ये स्पोर्ट्स टीम के ज़रिए लोगों की नज़र में आ सकता है, लेकिन आपको पेश करना पड़ेगा, कुछ चमत्कारी दिखानी पड़ेगी खेल के अंदर। शाहरुख पहली गेंद के लिए, शाहरुख ने पहली गेंद को उछाला है लॉन्ग ऑन की जानिब। भूल गए कि वहां पर सऊद खड़े थे, ताकत कम पड़ गई और पहली गेंद पर कैद हो गए। पहले मैच का पहला हीरो, हैट्रिक बॉय। स्ट्रोक तो अच्छा था लेकिन ताकत कम पड़ गई। ये देखिए शाहरुख ने जो स्ट्रोक खेला था, ऐसा लगा कि गेंद निकल जा रही है, लेकिन सऊद वहां पर खड़े थे पहाड़ की तरह, जिनके हाथ से गेंद कैसे छूट सकती थी, और पहला ब्रेक थ्रू हासिल किया। न्यू बैटर मांदिवली की तरफ से फरमान। यापुढील जो सामना असणार आहे, मोठा सामना असणार आहे। भाटी तर वेट करते, वाट पाहते की आमच्या वाट्यात कुठला संघ येईल। या दोन संघांपैकी कुठला तरी एक संघ तुमच्या समोर येणार आहे, लक्षात ठेवा भाटीवाल्यांनो। यावेळी स्वेरचा मारा, दीपेश एक चांगला गोलंदाज आहे, संघाचा स्ट्राइक बॉलर, संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतो। विकेटच्या बाउन्स वरती चांगलं ट्रस्ट करून चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतो। यावेळी फटका खेचायचा प्रयत्न, ओ हो, खरोखर ट्राय खूप चांगले, 100 पैकी 100 मार्क, परंतु झेल धरले असते तर मॅच मध्ये सगळ्यात चांगलं झेलपैकी झेल चांगलं मोजलं गेलं असतं तुमचं। या षटकातले चेंडू झाले आतापर्यंतचे 2 चेंडू 2 धावा। यावेळी फटका नक्कीच खेचलेला आहे त्याच क्षेत्ररक्षकाकडे जो लॉंग ऑफ रिजन मध्ये उभा होता, सऊद। मांदिवली या संघासाठी थोडासा अवघड आहे। 3 धाव संख्या झालेली आहे, 2 फलंदाज बाद झालेत। संध्याकाळच्या सत्रामध्ये हा सामना रंगतोय। एक गोष्ट सांगावीशी वाटते सनबाई, अशीच ती वेळ असते, असाच तो क्षण असतो जिथे एखादी आपण जर चांगला क्रिकेट खेळला तर आपली हेडलाईन बनते, आणि एका खेळाडूने संघ जिंकत नाही, 11 खेळाडूंची मेहनत लागते। सुरुवाती जर 2 बॅट्समॅन चांगले आउट झाले, शाहरुखचा विकेट गेला, त्याचबरोबर आणखी एक मोठा बॅट्समॅन आउट झाला, परंतु तुमच्याकडे जी काही क्षमता आहे ती तुम्हाला दाखवावी लागेल। यावेळी फटका नक्कीच खेचलाय, ताकद कमी पडली, परत एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये। फटके चांगले खेळतायत, परंतु थोडंसं लांबून खेळतायत, अवे फ्रॉम द बॉडी। जेव्हा आपण फटके खेलतो तेव्हा प्रॉपर टाइमिंग होत नहीं। देखिए मेरा अपना मानना है सनब भाई, क्रिकेट आप भी खेले हो, मैं भी खेलता हूँ आज भी। अगर आपको कवर ड्राइव खेलना है तो आपको अपने आंखों के सामने और बराबर बल्ले के बीचों बीच लेकर उस कवर ड्राइव को खेलना होता है, तब जाकर वो प्रॉपर टाइमिंग के साथ वो गेंद सीधी मैदान के बाहर जाती है। बल्कि इन्होंने जो स्ट्रोक खेला वो अवे फ्रॉम द बॉडी, थोड़ा सा दूर रखा अपने आप को और स्ट्रोक खेलने की कोशिश की, मानो बल्ला हवा में फेंक दिया हो, और उसका नतीजा ये हुआ कि एक्स्ट्रा कवर पर वहां पर खिलाड़ी थे, उन्होंने कैच को लपक लिया। स्कोर हो चुका है अब तक का 3 पर 3, 4 गेंदे। ओ फिर अच्छी गेंद, सवाली अंदाज पेश करती हुई वहां पर बल्लेबाज नदीम को। जनाब आपका हाल कैसा है, ठीक तो है ना?
डॉट बॉल। 5 गेंदे, 3 विकेट और 3 रन। और इसी के साथ ये और एक बल्लेबाज मैदान के बाहर, नदीम का विकेट। क्या बात है, जरा जोरदार तालियां बजनी चाहिए। दीपेन ने इस ओवर में 4 विकेट अपने नाम कर लिए और इससे पहले उन्होंने जो मुकाबला खेला है उसमें 3 में 3 विकेट लिए थे। इससे पहले वाले मुकाबले में उन्होंने 4 विकेट अपने नाम किए और इस वाले मुकाबले में देखा जाए तो फिर उनके नाम 4 विकेटें हैं। यानी टूर्नामेंट के अंदर सबसे हाईएस्ट और सबसे असरदार गेंदबाजी, सबसे कंजूसी वाली रन देने में गेंदबाजी है तो वो दीपेन की है। कमाल की बॉलिंग। अंकेश की पहली गेंद, बल्लेबाज ने काउ कॉर्नर की जानिब खेला, थोड़ी सी मिसफील्ड हुई लेकिन बैकअप अच्छा मिला। 2 रन। स्कोर की बात करें तो स्कोर धीरे धीरे सरकता हुआ 5 रन पर। बाटी या संघाचे कर्णधार आपण लगेच समालोचक कक्षाकडे या। सौरभ, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर लगेच या, कारण की याच्या नंतरचा मॅच हाही इम्पॉर्टंट असणार आहे। चला या लगेच।
6 गेंदों में 31 की जरूरत है. 6 चेंडू आणि 31 धावांची गरज. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. पाहूया शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेले आहेत. यस, रिजवान आलेले आहेत. शेवटचा षटक. यावेळी हा चेंडू वाईट. चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत रिजवान. यावेळी एक धाव नक्कीच आलेली आहे 22च्या रूपात. या एका धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 17 धावसंख्या. आता मॅच मध्ये उपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. चला थोडा लवकर घ्या. पास केला. याच्यानंतर आणखीन एक मॅच आहे. स्वेरचा मारा. तीन चेंडू 22 ची गरज. या स्पर्धेला भेट देण्यासाठी संदेश चव्हाण आणि ओमकार जोशी या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. त्याचबरोबर पिंट्या माने या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण या MCC मुरुडचे साक्षीदार आहात आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपल्या मूल्यवेळ इथे देताय त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आपल्यास विनंती करतो की आपण मुख्य स्टेजकडे यायचंय. चला नाणेफेकसाठी या लगेच दोन्ही संघाचे कर्णधार सौरभ इथे आलेले आहेत. चला या लवकर. सकाळपासून आतापर्यंत 6443 लोकांनी या स्पर्धेचं प्रेक्षेपण पाहिलंय. टॉस होतोय, नाणेफेक होतोय. पाहूया कोणाच्या बाजूने असेल. भाटी 11 काय निर्णय असणार आहे. शेवटची मॅच आहे आणि महत्त्वाचा निर्णय. चला फास्ट घ्या. बॅटिंग करणार आहात. ओके चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मिराब 11 मिराब 11 क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि आपले बॅटर पाठवायचे आहेत मैदानात लगेच.